सप्टेंबर महिना संपला की 1 ऑक्टोबरला सप्टेंबर महिन्याचं वेतन देत असतो. निवृत्ती वेतन असेल किंवा वेतन असेल. पण यावेळेस आम्ही गणेशोत्सवापूर्वी म्हणजेच उद्याच वेतन देण्याच्या बद्दलचा GR काढलेला आहे. आणि आमच्या महाराष्ट्रातल्या तमाम जे वेतन महाराष्ट्र सरकारकडनं दिलं जातं, अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, तसंच निवृत्ती वेतन दिलं जातं, जे आमचे पेन्शनधारक आहेत आणि कुटुंब निवृत्ती वेतन, हे सगळं आजच्या तारखेला म्हणजे 26 तारखेला हे त्यांच्या अकाउंटला जाईल आणि तशा पद्धतीचा GR आम्ही वित्त विभागाने काढलेला आहे. दुसरी गोष्ट, बरीच कामं आपल्या शहरामध्ये चाललेली आहे. आज मला जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातलं पण जी काही कामं चाललेली आहेत त्याच्याबद्दलचं प्रेझेंटेशन दिलं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या बद्दल पण आयुक्तांनी प्रेझेंटेशन दिलं. आमच्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पण त्यांच्या कामाच्या संदर्भात काय समस्या आहेत आणि तिथल्या खासदार आमदारांनी पण तिथं काय अजून त्यांची अपेक्षा आहे ते सांगण्याचं काम केलं. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचं काम अतिशय चांगलं चाललेलं मला इथं पाहायला मिळालं. ते सीओनी त्यांच्या पद्धतीनं ते दिलं. आणि ह्याच्यातून जे काही विशेषतः पुणे कोल्हापूर महानगरपालिकेची प्रशासकीय इमारत ह्याच्याकरता 2 एकर जागा दिलेली आहे. आणि ती 2 एकर जागा, कारण आता आपली महानगरपालिकेची जागा ही कमी पडतीये आणि कोल्हापूर वाढते, उद्या अजून वाढणार, कदाचित नवीन एरिया पण त्याच्यामध्ये अधिकचा येणार. आणि म्हणून 2 एकर जागेच्या ऐवजी मी कलेक्टरांना सूचना केल्या की अधिक 3 एकर जागा द्या, अशी 5 एकर जागा द्या. कारण एकदाच महानगरपालिकेचं प्रशासकीय इमारत होत असते आणि ती आमच्या कोल्हापूरवासियांच्या, महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय दिमागदार अशा प्रकारची सर्व सोयीयुक्त, आमच्या नागरिकांच्या दृष्टीनं आणि प्रशासनाच्या दृष्टीनं अशी त्याचा प्लॅन करायला सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये अनेक जणांना तुम्ही निमंत्रित करा आणि त्याच्यात ज्याचं बेस मत